घोलोकलाला हुकूम आहे काय? तर नमस्कार मित्रांनो, मी सोजन कतर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलवरती मित्रांनो तुमचं सर्वांचं एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तर टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल आज कुठे चाललोय ते। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय कोकणामध्येच आहोत आणि कोकणातला जो असा ब्लॉग असणार आहे की मित्रांनो आमच्या इथे गंड नदी आहे। तर गंड नदीमध्ये कोकणातली पोरं कशी मासे पकडतात ते आपल्याला पाहायचं आहे। तर पुढे आपली सर्व पोरं पाचच्या साईडला आहेत, तर मी मंडळी पाहू शकता। तर ही आपली गावातली मुलं आहेत वाडीतली। तर आज आम्ही चाललेलो आहे घोलवा घेऊन, आणि घोलवा घेऊन मासे कसे पकडतात तर मित्रांनो गंड नदीचा आजचा जो ब्लॉग असणार आहे तो पाहायला भेटणार आहे। तर इकडे संकेत आहे, हाय हाय, इकडे आर्यन आहे, इकडे प्रथमेश आहे, आदू, इकडे गोटे आहे। तर या मोन्या बाय आपला या मोन्या आहे, आणि तिकडे आदर्श घोलवा घेऊन चाललाय, आणि इकडे आपल्याकडे तुषार आहे परत, आणि इकडे मुंबईतून प्रतीक आलाय, हाय भावा। तर इकडे प्रतीक आहे, आणि तर आज चाललेला आहे मित्रांनो गंड नदीमध्ये मासेमारी कशी केली जाते। आणि आज आमच्या वाडीतील सर्व मुलं आम्ही चाललोय घोलवा घेऊन, आणि तो आपल्याला पाहायचा आहे, पुढे पाहू। तर मंडळी, आपण आता आलेलो आहे नदीवरती, आणि ही गंड नदी आहे मित्रांनो, आणि गंड नदीमध्ये आम्ही मासेमारी कशी आज करणार आहोत ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आपल्या साईडला हे मित्र परिवार पाहू शकता आपले वाडीतले, आणि तर आता आपल्याकडे तर पोरांनो घोलो काढायला हुकूम आहे काय? तर मंडळी, आता घोलवा लावायला आपल्याला सुरुवात होणार आहे, आणि आपल्याकडे पाठून घोलवं चालवीत आणतात। आणि ते मित्रांनो घोलवा आहे ना नदीच्या साईडला, दऱ्याच्या साईडला आहे ना जाळी असते, त्या जाळीला एकदम टच करून लावलं जातं, आणि मग ते पहिली मासे रापले जातात भेटतात का, आणि मग ते परत खदलवलं जातं, आणि तर खदलवल्यानंतर भारीच खदलवतात। तर पाहायला भेटणार आहे, पुढे पाहू।
हाता लागते का रे? हे पत्या मोठा मासा असेल ना सावकाश. कालचड उडी मारे ना खरबू असेल खरबू. तिकडे जर पाणी आलं या साईडला पाणी आलं पाणी हलवलंच ना पाठी हलवू नको ये. हे बुवा नीट खदलवला ना. तिकडे ढकल तिथं हातात सावकाश लांबच घ्या. खदलवा पूर्ण. उडाला काहीतरी तिकडे उडवतो. मासा वर कर मासा मोठा. हे भेला उचला पहिले ये. अरे टेकू नका तुमची साईट पडते. वरती उचल ना वरती उडी नको उडी मारायला लक्षात ठेव. अरे पाण्या नको टच करू काहीतरी बघ. फडफडते. खड्डा करा तुम्ही खड्डा करा. खाई रे खाली. पिशवी जरा तिकडे जा ना तू. पिशवीवाले पालू आलाय एवढा लागला मला बारीक काहीतरी हाताला. नाही मोठा आहे थोडासा. एवढा झाला कुठे गेला अजून काय. थांब रे बोंडाचा वाज बघा येतोय. फडफडते अजून. हे पकड पिशवीवाला कुठं तू. हे कंटाळ तिकडून इकडे पाठवली. तिथं पिशवी जवळ जाऊ दे. पिशवी घेतो पर्यंत. काय गावते की नाही. वाट्या येऊ काय मास्तरांनी शिकवले. ये पाटी घ्या ये खदला घ्या उचला. हावरा बघ मी
थांबा मागची चिंगला हात बंद करा सोडा काय सोडा हे लिंबू आलं काजू चिंगला मासा पकड गेला बघ मासा बुडालं सगळ्यांनी हात घाला एकदम मोठं होते इथे 2 घरती गेली उड्या तिथे उडालं बघ आम्ही खाऊ जरा साईड देशील का मी पण काढू शकतो काय इथं पाटे तर पकड 2 4 वाजले 3 ये शिव्या नका देऊ रे. तर मंडळी आज आम्ही आलेला आहे नदीवरती आणि नदीवरती मित्रांनो घोलव्याने मच्छी अशी पकडली जाते आणि या साईडला घोलवा चालवतात पुढे पुढे. तर अशी ही चालवण्याची एक टेक्निक असते आणि ती आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो कोकणातील पोरांचा हा आजचा ब्लॉग असणार आहे आणि आपल्याला तो पाहायला मजाच असणार आहे. ब्लॉग मित्रांनो सर्व नीट पहा आणि जेव्हा आपल्याला मच्छी गावणार आहे त्याची पण आपला व्हिडिओ असणार आहे. आई जवळ मारेन गाडून टाकीन नाही रे घशात टाकीन घशात हलू नको आंगडा गेलो नाही जिवंत तेल त्याच्या आंगड्याचा नाही हे आंगडा मोठ ते मासा ते खराब होतात लगेच खराब होतात म्हणून काय मोठ करायचे मोठ आंगडा मोठ पकडून तरी ठेव चला एवढ्या हातात येतो मारायला घालते नेलंच पाहिजे आई हो साप गाडून टाकायचं त्याला साप जीव काढशील इकडे काय नाही ना काय कुठं आहे फोटो काढतो माझा पण चांगला